आणि मुंबईच्या दिशेनं निघालेलं नाशिकमधील शेतकरी आणि आदिवासी बांधवांचं लाल वादळ शेवटी माघारी फिरलेलं आहे। तब्बल 13 दिवस किसान सभेचा धडक मोर्चा सुरू होता, तो स्थगित करण्यात आलाय। मुंबईच्या दिशेने निघालेले आदिवासी शेतकरी बांधव माघारी परतले। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आलाय। आदिवासी बांधवांच्या वनहक्क कायद्यासंदर्भातल्या पेसासंदर्भातल्या काही मागण्या होत्या। याशिवाय शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांसाठीचे सिंचन प्रकल्प हे लवकर पूर्ण करावेत अशा मागण्या घेऊन आणि यासह इतरही मागण्या होत्या। या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे शेतकरी आणि आदिवासी बांधव मुंबईच्या दिशेने चालत निघाले होते। तब्बल 13 दिवस हा मोर्चा मुंबईच्या दिशेने चालत होता। प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी आणि शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मागण्या मान्य करण्यासाठी काही बैठका सुद्धा झाल्या होत्या। मंत्रालयामध्ये या मोर्चाच्या काही प्रमुख नेत्यांना आमंत्रितही करण्यात आलं होतं, मात्र त्या मागण्या मान्य होत नाहीत असं या नेत्यांचं म्हणणं होतं आणि मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतच होता। सगळेजण चालत मुंबईच्या दिशेने निघाले होते, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या मागण्यांकडे सरकारनंही लक्ष दिलं होतं, पण चर्चेतला मार्ग काही निघत नव्हता। अखेर मुख्यमंत्र्यांसोबत एक चर्चा झाली आणि त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येते। मुंबईच्या वेशीवरून शेतकऱ्यांचा हा मोर्चा माघारी फिरलाय, कारण मुंबईमध्ये त्यांचा प्रवेश होण्या अगोदरच सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलावलं, काही महत्त्वाच्या आश्वासनं दिली गेली आणि त्यानंतर हा मोर्चा माघारी फिरला।